आपण नमस्कार. हाच का लक्ष? आता वय आपा बैलाचे या की वर मला त्याचं वळून घेतलं पाठीमागं बरं वाटलं असतं. नमस्कार आपा. नमस्कार. तुमचं नाव पूर्ण? उत्तम ड्रायव्हर. उत्तम ड्रायव्हर म्हणजे उत्तम आप्पा म्हणतात तुम्हीच का? वाटेगावचे मोठ्या लक्षाचे मालक. हा मोठ्या लक्षा हा घरचा का विकत घेतला होता? विकत घेतलेला. वय किती होतं घेताना? घेताना काहीतरी 5-6 वर्षाचा असतं. 5-6 वर्षात. 1 वर्षाचा असतं. म्हणजे कुठून घेतला होता हा? ते वाघवाडीने घेतलेला. मूळ मालकाचं नाव का? संतोष खामकर. मग त्यांचा घरचा होता का त्यांनी हा पण विकत घेतलेला? त्यांनी पण विकत घेतला होता. आपण आता या बैलाचे म्हणजे आयुष्यामध्ये टोटल म्हणजे फायनली किती झालेत? आता ती एवढी देणार मोजाय राहते ती देणार. आता सध्या चालू आहे का बैल? नाही, बंद आहे. किती वर्ष झालं बंद? 2 वर्ष. का बंद झाला आपा? वय झाल्यामुळे आम्हीच बंद केला. तुम्ही स्वतःच? 2 वर्ष झालं आता बसून आहे बैल. बसून आहे. परत ब्रिडिंगला वगैरे वापरला आपा बैल? वापरलाय पण काय एवढं हे रिझल्ट येत नाही, म्हणजे पळत नाही वासरते. खरं आहे का ते? तुम्ही बघितलंय, अभ्यास केलाय त्या वासरांचा? म्हणजे कधी पळायचा बंद झाल्यावरती बैल गायला भरलं होतं का? पळायचा म्हणजे आता 2-3 वर्षातच भरवायला लागला. नाही सोडीत नव्हतो काय. सोडत नव्हता? पळत होता वर नाही. हां हां हां. पळायचा बंद झाल्यावर सोडला. आपा बैल हा कोणत्या प्रकारातला येतोय? तो धनगरी खिलार जातीला बैल आहे. धनगर खिलार जातीतला. या बैलाच्या वडिलाची माहिती काय? वडला काय माहिती नाही. आपण काय वासरू बारका असताना घेतलं. मग या बैलाची गाय आहे अजून? काय माहिती आता. गाय तरी आपल्याकडे आहे. हं? गाय पण तिकडे आपण घेतलेला. बरं, मग ती गाय कोणत्या प्रकारची होती? गाय आता आपल्याला कशी बघायला गावणार. त्याने घेताना मी नव्हती गाय ना त्यांच्याजवळ. त्यांच्याकडे नव्हती. आपण आता सध्या वासरं आहेत भरपूर. आहे ती 5-7 वासरं आहे. आता चालू आहे का मैदानात पळायला वासरं? चांगली आहे वासरं पळते. खरेदी विक्रीला असतात? ती कोणत्या प्रकारची आहेत आपा? ती काय म्हैसूरची आहे, ती काय जातवाली आहे ती. बरं बरं बरं. आपण दाखवा मला वासरं जरा. चला पुढं. ती वासरं आहे. जातवाला आहे. ते म्हैसूर आहे. ते जातवाला. हे जातवाला. आपा हा वासरू कुठून घेतला? खालूनच? ती वासरू उमदीतून आणलेला आहे. आता यात्रेत ना? म्हैसूर आहे. आणि हे वासरू खायला नदीश्वरात आणलेला. कधी आणलंय बैल? आता 1-2 महिने झाला आणलं. म्हणजे पळत्याला आणलाय का असं कोरा आणला होता? कोरात आणलं. आता शेमी ह्याला गट पास करतोय का सराव चालू आहे? गटपास करतो. किती मैदान झाले आता? 2-4 मैदान झाली. 4-1 मैदान झालं. आपण त्या लक्षाचे बक्षीस वगैरे इथंच आहेत का? काय इथं आहे काय गावात? गावात म्हणजे इथं जवळच आहेत का? घरी काय इथं आहे तुझ्या? बैल बाहेर काढू देतो आपण का नाही? येतो काढून. आपण ड्रायव्हरचं काम किती वर्ष केलं तुम्ही या बैलासाठी? ड्रायव्हरचं काम 15 वर्षाचं असल्यापासून गाड्या. ह्या बैलाच्या आयुष्यात तुम्ही ड्रायव्हर की केली का? याचवर 5 बैल झाले असतील. पूर्ण मी आज म्हातारा केला. काय म्हणलं आपण? तो बैल मी आज म्हातारा केलाय. हां. येस मला
आपण बैल हा घेता नाही, बैलाची शिंग लहानपणी अशी पाठ शिंग होती का कशी होती? पाठशी बैल फिरवा रे इकडे जरा, इकडे या दिशेने घ्यायचं, थोडं मावळती दिशेला घ्यायचा बैल असं तोंडात. काय म्हणलं आपण तुम्ही? बारकी शिंग होती हा, पण पाठशी शिंग पाठ शिंगच होती बाली. मग आपण एखादी आता गाई काढायची झाली तर एखादी कोण अपेक्षा केली तर? नाही आता सोडीत नाही ते पायसच नाव गायवाली येते लय फोन करते ती, हा, पण नाही म्हणून सांगतो. पायाला काय झालं आपण बैलाच्या? ती पटला होता पेडगावात, तुटून गेला होता आड्यातनं. बर, तेव्हा ती टाक ऑपरेशन झालं. मग दोन्ही पायाचं का? नाही एका पायाला लागला होता. तुम्ही म्हणल्यासारखं बैल हा धनगरी खिलार मध्येच आहे आपा. पण बरीच लोक म्हैसूरी बैल म्हणायची हा. नाही, ज्याला कळत नाही ते म्हैसूरीच म्हणा. मग ती आज मी तुमच्या तोंडातून ऐकायला आलोय आणि बैल डोळ्यानं बघायला आलोय. कारण का लक्ष एकच म्हैसूरी पळला आणि बाकीची परत म्हैसूरी पळी नाही. म्हैसूरी बैलच न होय, कोणी पण काय सांगितलं तर. बरं आपण तुम्ही दोन्ही प्रकारच्या वासरांचा अनुभव घेताय आपा. आता तुम्हाला अनुभव आता किती वर्षाचा आहे खिलार क्षेत्रात, हे शर्यत क्षेत्रातला? शहरी क्षेत्रात मी 15 वर्षाचा असल्यापासून हे आताच आहे. मग आपा काय फरक आहे दोन्ही वासरात, दोन्ही प्रकारात मैदानात? म्हैसूर ती म्हैसूरीच राहतो, शेवटी जातवाला ती जातवाला बैल लागतो शेवटी. हा. मग आता म्हैसूरीची मागणी का आणि ह्या खिलारची मागणी करणारी लोक कमी आहेत? म्हैसूरची मागणी मग आता म्हैसूरी काय होते लगेच चालू होते ना, वर्षभरात काय का होतं या. विकणारी माणसं लय ती म्हैसूर घेते, हा, ठेवणारी माणसं जातवालाच बैल घेते. ठेवणारा माणूस जातवाला बैल घेतो. हा. बरं बरं. मग आता ही प्युअर धनगरी खिलार मधला बैल आहे, तुमचं मत आहे? आणि हा आदतपासून म्हणा लहानपणापासून असं माती उकरतो का बैल? होय, पहिल्यापासूनच. पहिल्यापासून माती उकरतो बैल. आपण इथं डायरेक्ट सरळ पद्धतीनं भेटायला आलेली माणसं म्हणा, बघायला आलेली माणसं, त्यांनी कधी प्रतिसाद दिलाय का हा म्हणजे खिलार आहे का म्हैसूरी? जो ओळखतो तो खिलारच म्हैसूर. हा, त्याला बैलाला काय कळतच नाही. हा, आताच्या पोराचे काय तसं कळत नाही का? आताची पोरं म्हणाले म्हैसूर आहे. आपण तुम्ही बऱ्याच दिवसापासून एक ड्रायव्हर म्हणून काम करताय, तुमचा एक शर्यत क्षेत्रातला अनुभव सांगू शकाल का मैदानातला? म्हणजे पूर्वीचं मैदान कसं व्हायचं किंवा पूर्वी वासरं कशी पळवली जायची, बैल कशी पळवली जाते? पहिलं कसं होतं, आदत वासरं पळवीतच नव्हतं कोण. म्हणजे दात लावल्यापासून पुढं, मग ते देशी असून द्या म्हैसूरी असून द्या, हा, दात लावल्यापासून पुढंच पळवीत होती. ते आता काय आदतच पद्धतच निघाली, आड्याचं आदतचं व्हायला लागलं. आपण चुकीचं आहे का बरोबर आहे? ते आता तसं म्हटलं तर चुकीचंच आहे. आदत वासरं पळवलीच नाही पाहिजे, पण आता ही बंधन कोणी घालायचं? खरं तुम्ही जाणती माणसं आहे, जुनी माणसं आहे, धडपडलेली माणसं आहे, त्याच्यामुळे तुमचा अनुभव हा लाख मोलाचा आहे. कारण सरकारी नियमानुसार जरी आपण जर नियम बनवलं तरी पोरं ऐकत नाहीत. नाही ऐकणार नाही. मग आता जे नुकसान आहे समजा आदत आदत मध्ये नुकसान बी आहे, फायदा बी आहे. गोरगरिबाची वासरं विकते ती. वासराकान पळालं की लाखाचं 2 लाखाला विकतंय आदत, हा फायदा. तो फायदा. आणि एखाद्याचं बाद होतंय, हा, म्हणजे आदत मध्ये कवळ्यापणात पळवलं की बाद बी होतंय. बाद होते. बाद होतंय. पहिलं कसं होतं, आदतचं काय नव्हतं ना. आता बैल आम्ही जवळजवळ 5 वर्ष बैल आदत बैल ओपनला पळविलाय, बिनदाती. हा बैल आदत मध्ये ओपनला पळविलाय. मागे कसं पैसा गेला. मग आता जी पोर आहे ती शहरी क्षेत्रातली आप्पा, आता बैल मागे घ्या, माणसापासून जरा थोड्या अंतरावरून बैल धरायचा असतोय, अंदाज बघायचा माणसाचा मधला गॅपचा. घ्या बैल तिकडे, आज फिरवून आणा, तेवढाच व्यायाम होतोय, बांधलेला असतोय बैल एका ठिकाणी. आपण एक ड्रायव्हर म्हणून, तुम्ही एक हिंदकेसरी बैलाचा मालक म्हणून, आता तुम्ही मूळ मालकच आहे बैलाचा, तर आपण पोरांना, तरुण वर्गाला किंवा जी आता पोर आहे ती वासरे घेणारे पळवणारे, ह्यांना काय म्हणजे तुम्हाला एक सजेशन म्हणा किंवा संदेश काय द्यायचा आहे का? ऐकत नाही आता कोण तसलं काय देऊन, जे ते मनात करते ना पोर आताच. आता कोणाच कोणी विचारतो का बाबा असं केल्यावर काय होईल, तसं केल्यावर काय होईल, विचारित नाही ना कोण कोणाला. समजा जरी विचारलं उभा राहून, समजा जरी विचारलं तर विचार आपल्या सगळ्या सल्ला चांगलाच देणार की.
पण आजकाल पोरं विचारत नाहीत आणि न विचारल्यामुळं परत प्रॅक्टिसमध्ये म्हणा किंवा त्या मैदानात काही चुका घडतात. हो घडते. आपण बैल मैदानात घेतल्या नेल्यानंतर म्हणजे सुट्टीला माणसं किती लागत होती? त्याला एकही माणूस लागत नव्हता. बैल काय जमीत नव्हता, नुसता असं धरून उभा राहिलं तरी सुटायचा बैल. त्याला एक सवती मागे तासाचा का आधार की गप उभा राहणार, पळणारच नाही. गप उभा राहणार, झेंडा जेव्हा पडेल तेव्हाच पळणार. म्हणजे बैल सोडताना माणसांची जास्त गरज नव्हती तेव्हा. एक नाही दोन माणूस. म्हणजे आता बैल सोडताना आपण माणसांची भरपूर गरज लागते. आता बैल बी तसली माणसं बी तसली जायची. काय घोटाळा होतो नेमका तरुण मैदानात? मंडळ योग बैल एका माणसावर बैल उभा राहत असला तर 10 जण जाणार. कशाला 10 माणसं लागतील बैलाला? ते जास्त माणसामुळे पर्यंत जास्त बोजणार. होय जमाव. या गाडीच्या मागे लय माणसं आहेत. मग आपण तुम्ही किती बैलांची आता गाड्या मारल्या का? ह्या बैलाची एक मारली गाडी? नाही त्याच्या अगोदर लय बैल झाली. तुमच्याकडे स्वतःची बैल? स्वतःची. तुम्ही स्वतः वासरू घेऊन तयार करून स्वतः ड्रायव्हर म्हणून काम करताय त्याच्यावर. पण बैला संघ पायरा ती कसा ठरवताय आपण मग तुम्ही? पहिरा काय आता बैल बघितलं मागे लागते ती. आपण एखाद्या मागे लागतोय, दुसरा बी आपल्या मागे लागतोय. हे बैल आम्हाला पाहिजे, हे वासरू आम्हाला पाहिजे. लक्ष्याच्या आयुष्यात म्हणजे त्याच्या बैलासोबत पडलेल्या बैलाचं नाव काय? ह्या बैलासोबत जास्त काळ बारका लक्ष्या आणि सोन्या, तेजा 3 बैल लय पळाले त्यावर. आता ती बैल आहेत का मैदानात? ती बैल नाही आता डर बंद झाली. ही बैलाला डरके कधी बसून आपण? ते चौसा असल्यापासून बैल अजून ह्या वयात माती करतोय. सर्वसाधारण वय किती आता बैलाच्या? 18-19 वर्ष आहे. तरी अजून बैल आरामात म्हणजे त्याची तब्येत व्यवस्थित चांगली सांभाळली आपण तुम्ही. आज म्हणजे या वयाची तब्येत म्हणा किंवा ह्या पद्धतीचा बैल आज कुठं सांभाळायला दिसत नाही. मग आपण ब्रिडिंग क्षेत्रात कधी काम केलंय का? वळू क्षेत्रात म्हणजे गाय भरवण्यासाठी बैल वगैरे कधी? आता कधी विचार येतोय का की एखादी ह्या प्रकारची वासरं पैदाशीला निर्माण होण्यासारखा एखादा बैल ठेवायचा? गया राहिले ते का आता आपल्या भागात? पूर्वी होते का आपण? पूर्वी होत्या गयाला. आता गया काही पाळीतच नाही ना. वासरू विकत आणायचं तयार करा. जास्त या पोरांचा भर विकत आणायचं आणि पळवायचं चालू आहे. आणि पूर्वी स्वतःच्या गाईच वासरू गयाच होत्या, पण पहिले ही नाद नव्हतं ना लय. ठराविक प्रमाण कमी होतं नादाचं. एका गावात एक नाही 2 गाडी. आता घरटी बैल झालाय. जाऊ दे आतमध्ये शेडमध्ये बैल बांधा फिरवून न्या. बैलाचं शरीर प्युअर खिलार मधलं आहे. हा मानगुट वर काढणार नाही आणि वडून बी ऐकणार माती दांड. वडगावात गाड्या उतरल्यामुळं माणसाला काय वाटायचं म्हैसूरच्या गाडीतलाच खोंड आहे. पण ह्यो काय ह्याच्यातला नव्ह, कोण गाडीतला नव्ह. ते तोडवायला घेऊन आल्यावर होतं एक खायला गाईच्या पाठीमागं. ते आता तो मालक सांगतोय वाघवाडीला गाईच वाचून मी तोडवाल्या बसला घेतलेला. मग बैल एवढा टिकून म्हणजे बैल घेतल्यावर इथं कोणी विचारायला बघायला जर आलं नव्हतं प्रसार करायचा असं म्हैसूरी आहे काय खिलार आहे डायरेक्ट तिकडे म्हैसूरीच म्हणायची. म्हैसूरीच म्हणायची. ती त्या टायमाला म्हैसूरची गाडी तिथं वडगावात उतरत होत्या ना प्रत्येक सोमवारी. हा त्यामुळे ती माणसाला काय वाटायचं लक्ष म्हैसूरीच. तुम्हाला इथं आल्यानंतर म्हणजे अशी शहाण्या माणसांना म्हणा तुमच्या वयाच्या माणसांना म्हणा ही बैल म्हैसूरी म्हणलं नाहीत ना कोण? नाही कोणच म्हणेल नाही म्हैसूर. म्हणजे जाणता जुनता शहाणा मोठा माणूस याला म्हैसूर कधी म्हणला नाही. म्हैसूरला आपण डरकी असते का एवढी एवढ्या आवाजाची? राहते ती बैल जपण्यावर बैल राहत. आता ही 400 बैल आहे ती दोन्ही पण 400 बैल राहते.
ते रतीबात बी कण पाहिजे, असला रतीब चारला पाहिजे. नाही मग काय जण सुगरा चारते ती, काय जण गोळी पेन चारते ती. त्यांची बैल कशी डिराकतील. तिथं आम्ही घरात खायत नाही, ती बैलाच नाही असते. काय काय असते आपण बैलांना? बैलाने काय आता रतीब ती नावं सांगून चालतं. युक्ती 10-12 रतीब असते प्रत्येकाला. व्हायचं जे आपण खात नाही, म्हणजे आपण आपल्या माणसाला जो चालतो तो रतीब त्या बैलांना तुम्ही देता. आणि ते अन्नात कसं असल्याशिवाय सुद्धा आवाजात दम नाही. आपल्याकडे आहे. आपण अन्न चांगलं कणाच खाल्लं तर माणूस जास्त दिवस टिकल. खरंय खरंय. व्यायाम आता सध्या त्याला काय नाही, असं वाटण फिरवतो 1-2 किलोमीटर 8-10 दिवसात आपल्याला टायमिंग मिळेल तसं. तेवढाच व्यायाम. तेवढाच व्यायाम. झोपायचं वगैरे काय आता झोपेत नाही कशाला. पळणारा बैल कवा जावता झोपेत नाही. ते छोटा लक्ष आप्पा म्हणजे ह्या बैलाचा मुलगा आहे का? नाही तो असा घेतलेला आहे. आपली गाडी पळाली बारका लक्ष, त्याचं नाव लक्ष, ह्याचं नाव लक्ष. त्यामुळं तो बारका लक्ष आणि हे मोठा लक्ष असं माणसाने पब्लिकनं नाव पाहिजे. पळानुसार त्यांचं म्हणजे वेग म्हणा, त्यांचं काम बघून. मग आता ह्या बैलानंतर आपण तुमच्या दावणीला किंवा तुमच्या नजरेत बैल कोणता? बैल होती रे आपल्याला. आता ह्यो बैल चांगला पळतो, अशी वासर होती तीच. तुमच्याकडे जा बैल त्याच्या पळासारखं. तसा पळा आहे तसं त्याचं काम करू शकत नाही कोण. आणि जन्माला बी असा नाही बैल तसला. इथनं पुढे बी नाही मागे बी नाही झाला बैल. पण आपले आहे ते नाव राखायसारखं, आपलं नाव राखायसारखी बैल आहे. शक्यता कमी. त्याचा वेग येत नाही कोणाला. आणि कोणी पण म्हणायचं मी लक्ष तयार करून त्याला आपण उभा पोषा करू. कोणी लक्ष तयार केला तर एवढं अंतर ठेवायचं. इथनं उसा एवढं अंतर कायम असतं गाडीत. गट सेमी फायनल. केवढं अंतर? इथनं उसा एवढं अंतर. बिनहांता म्हणजे बिनहांता म्हणजे हात लावायचाच नाही बायला. एकदा सोडायचं हातच नाही. नुसतं हा म्हणायचं आणि कसं धरून बसायचं असं करून. एवढा फरक असणार. एवढा फरक दोन्ही गाडी. हा त्या गाड्या इथं असणार, तेव्हा ती गाडी लक्ष तिथं असणार. आप्पा इतिहास रचला तुम्ही त्या बैलावर. होय. बैल ती सांभाळा आम्ही पोराला. तुम्ही म्हणला ना दुसऱ्याला असता तर मिळाला असता मागे बैल. कसं काय आप्पा? एवढा कोण संभवतो. आता बसून 2 वर्ष झालं बैल आहे. पण कोण म्हणेल का बिन रस्तीबाजा बैल असेल, नसतील बाबा त्याला व्यवस्था नाही. त्या आयुष्यात पूर्ण उरणार नाव कमवले त्यानं. हा मग आपण त्याला सांभाळ म्हणून काय, आपण सांभाळच पाहिजे. आपलं नाव पाग महाराष्ट्रभर केलंय त्यानं. ह्या वयापर्यंत शक्यता कमी आहे सांभाळायची म्हणा की लोकांची. हा त्याच्या मागली बैल मेली. बैल जातीचा म्हणून बैल एवढं पळून सुद्धा बैलाचं अंडकोश बघा केवढं राहिलं. लक्षात आलं का तुमचं? बैल प्युअर अजून कातणीचा प्युअर जातीचा बैल दिसतो. ही शरीर दाटी खिलारची, म्हैसूरची शरीर दाटी नाही. कारण मी व्हिडिओ युट्यूब बघत असताना म्हणजे बऱ्याच लोकांच्या बऱ्याच पोरांच्या मैदानातून तोंडातनं मला ऐकायला मिळत होतं की म्हैसूरी लक्ष आहे आणि एकमेव म्हैसूरी बैलातनं एक पळा म्हणून काय सगळी पळत नाही ती. म्हैसूरी नवच बैल. पण आपल्या ह्याच्या म्हैसूरचा जीव जागाला आपला लय जाणांचा खोंडांचा. हे खरं नाही आपा. आपलं म्हैसूर म्हणून आपलं इकली माणसाने म्हैसूरी पळवायला आपलं बैल तरी जगली चांगली. मग आता या पोराने घ्या आता बकासूर गत बकासूर पळतोय तसली पण माणसाला पळी होती. आपलं जनावरात जीव तरी जगतोय. पळेल न पळेल ते आपल्या नशिबाव. बरोबर. मग आता या नवीन पोराने घेताना काय निवडायचं आपण? खिलार म्हणजे निवडायचं का म्हैसूर निवडाव? ती काय आता इकणारी म्हैसूरीच घेते. एकणारी पळवून 4 रुपये कराय म्हैसूरी. हा आणि टेकणारी आणि टिकवणारी. टिकवून पळवायला बैल जातवालाच पाहिजे. जातीशिवाय बैल पळत नाही. ते पण पळविला तर पळेल. पळते म्हणल्यावर रोजच आड्याला संकिस्ता पळायला ठेवतो. ब्रिडिंग क्षेत्रात सुद्धा असंच आहे. जातीचा असेल तर टिकतून टिकवता येतो आणि गया काढा शेवटपर्यंत राहतो. आणि शहरी क्षेत्रात सुद्धा आप्पाकडनं आपल्याला कळलं तर ती राहण्याचं मागलं काट का नाही तोंडात घालायचं.
आपा ब्रिडिंग क्षेत्रात सुद्धा वळू क्षेत्रात सुद्धा हे तुमच्या लक्षासारखा जातीचा बैल असला का नाही शेवटपर्यंत गाया काढायला टिकतो बघा. हो म्हणजे आज मला कळलं की शर्यत क्षेत्रात सुद्धा पळायला बैल सुद्धा जातीचा लागतो. काय झाले त्याला वाट फुगलं त्याला पाहिजे की कुठलं औषध आहे येरमूळ. इकडे डोंगरात असते का तुमचं नाही असतं कुठं नाव काय त्या वसनी वनस्पती म्हणलं लय सकाळी ती सकाळी वसालो त्याला पाहिजे काय ती हे करायची काय त्याला तोंडात घालायची खायसाठी चारायची हां 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 वसारले आता मला लय फुगलं चंदी कमी जास्त झाल्यामुळं त्याला ते चार लागणार नाही चार